आपण शिवसेनेत आहोत हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाहीये असं अजित पवार म्हणतायत। आपण मित्रपक्ष आहोत याचं भान सर्वांनी ठेवायला हवं असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। तर अजितदादा घायवळवर बोलले तर समाधान वाटेल असं धंगेकरांनी म्हटलंय। सरकारमध्ये अजित पवारांचं किती ऐकतात याची मला शंका आहे असंही धंगेकर म्हणतायत। काय झालंय, रवींद्रजींच्या अजून लक्षातच येईना की आता आपण काँग्रेसमध्ये नाही, आपण शिवसेनेमध्ये धनुष्यबाणामध्ये आहे आणि आपले नेते हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत। तुम्ही ऍक्शन घ्या, ऍक्शन दिसत नाही आणि जर गुन्हेगार तुमच्या आजूबाजूला असेल तर तुम्ही ऍक्शन का घेत नाही? मग तुम्ही त्यांच्या ओझ्याखाली दडपलेत का तुम्ही त्यांना घाबरता? दादा बी आमचे नेते आहेत, अजितदादा पूर्वीपासून नेते आहेत, आता नेते, उद्या राहणार, परवा बी राहणार। पण हे सगळ्यांना दिसतंय हे, मग ह्याच्यावर ऍक्शन का होत नाही? ह्याच्यावर जरी दादा बोलले तर बऱ्यापैकी मला त्यांचं समाधान वाटेल। पण दादांचं नम्रपणे सांगतो कितपत ऐकतात हे मला माहित नाही। म्हणजे अजित पवारांचं पुढे किती ऐकतात ओके असं म्हणणं आहे। म्हणजे दादा अजित दादांचं या सिस्टीम किती ऐकते हे मला जरा शंका वाटते।